मीनाक्षी बरोबर किडनॅप झालेल्या आश्रमातल्या मुली अजूनही आश्रमात पोहोचल्या नाहीत. कुठे गेल्या असतील त्या? मीनाक्षी पण मंजुषा मॅडमचं नाव घेते. पण मंजुषा मॅडम असं मुलींसोबत का करतील? त्या का असं वागतील? सत्य काय आहे? कसं शोधून काढू? मंजुषा ताई, अहो काय करताय तुम्ही हे? पण वल्लरी, तुझ्या बुद्धिमत्तेचा आलेख हा गगनचुंबी आहे आणि तरीही पाय मातीला धरून आहे. तुमचीच वाट पाहत होते मी. सोडून आलात मीनाक्षीला? हं, कशी आहे ती? तिचे आई वडील भेटले का? काय बोलले ते? व्यवस्थित आहे. तिचे आई वडील तर कितीतरी वेळा हात जोडून आभार मानत होते. आणि परत यायला निघालो तेव्हा मीनाक्षी घट्ट मिठी मारून खूप रडली. माझ्याही डोळ्यात पाणी आलं. मी तिला सांगितलं की तुला जेव्हा केव्हा वाटेल ना तेव्हा ये आमच्याकडे. नशिबाने घरी पोहोचेपर्यंत नॉर्मल झाली होती ती. बहुतेक सगळं विसरली असेल हळूहळू. थँक गॉड. बरं, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी तुमच्या जेवणाचं काय ते बघते. नाही, खायला नको. मी फ्रेश होतो फक्त. बरं ठीक आहे. वल्लू, कैलास आणि श्वेताताई दोघांचाही कॉल आला होता. श्वेताताईंनी तुला जे कार्ड दिलंय ते डॉक्टर आता भारतात आलेत, उटीला. काय करायचं आपण? त्यांच्याकडे जायचं का ट्रीटमेंटसाठी? हो. तूने माझी चॉकलेट का बरं खाल्ली? मी नाही खाल्ली तुझी चॉकलेट. खाल्लीस तूने माझी चॉकलेट. तू छोटा म्हणूनस. तूनेच खाल्ली माझी चॉकलेट. गपचूप बस. तू छोटा म्हणूनस. एक मिनिट प्रतीक, वेदांत काय झालंय? हेने माझी चॉकलेट खाल्ली. नाही दीदी, याने माझी चॉकलेट खाल्ली. याने माझ्या हातातून घेतली. नाही, याने माझ्या हातातून घेतली. प्रतीक, तू खाल्ले चॉकलेट? नाही. प्रतीक, खरं सांग, तू खाल्लंस चॉकलेट? सॉरी दीदी, मी खाल्ली. पण तुला कसं काय कळलं? हे बघ प्रतीक, जेव्हा तू माझ्याशी बोलत होतास ना तेव्हा नजर चोरून बोलत होतास. आणि तू जेव्हा माझ्या जवळ आलास तेव्हा चॉकलेटचा स्मेल येत होता तुझ्या तोंडातून. वेदांत, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. यू आर अ गुड बॉय. कारण तू खरं बोललास म्हणून तुला माझ्याकडून 2 चॉकलेट. तुलाही चॉकलेट देणार, पण यापुढे खोटं बोलायचं नाही. गुड बॉय. चला दोघांनी खेळा आता. भांडू नका. डोळे खरं बोलतात. मंजुषा ताईंचे डोळे हे खरं बोलत होते का? तेव्हा त्यांची वाक्य अडखळली. युजली ते माझ्याशी नॉर्मल बोलतात, पण त्यांनी सांगितलं की दोन्ही मुली आश्रमात सुखरूप आहेत. हे बोलत असताना त्यांनी माझ्याशी आय कॉन्टॅक्ट नाही ठेवला. याचा अर्थ त्या मुली मी आणि यांनी उटीला जायचं ठरवलंय. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तिथे जायच्या आधी आपल्याला एक्झाम सेंटरचे CCTV फुटेज चेक करायला हवे. काही करून तिथे काय घडलंय, स्पेशली एक्झाम संपल्यानंतर, हे आपल्याला बघायला हवं. आणि ऐका ना, मी नसताना प्लीज काळजी घ्या. मी तुम्हाला आधीही सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते. प्लीज काळजी घ्या. काय आहे, मला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करू नका, कारण ही गोष्ट दिसते ना तितकी सोपी नाही आहे. हे प्रकरण
जरा विचित्र आहे. आणि काहीही लागलं तरी निवेदिता मॅडमना कॉल करा, त्या नक्कीच मदत करतील तुमची. ओके? अगं मिठू, मिठूताई, मिठूताई शांत व्हा. अहो काय झालंय? माझं चुकलं. मंजुषाताई मंजुषाताईच आहे त्या सगळ्यांच्या मागे. तीच आहे खरी कल्प्रेट. मी जेव्हा त्यांना मुलींबद्दल काही प्रश्न विचारले ना, तेव्हा त्यांच्याकडे काहीच उत्तरं नव्हती. अगं तुला माहित आहे, मला त्यांच्यावर शंका आली म्हणून मी आश्रमातल्या इतर कर्मचाऱ्यांना ऑफ द रेकॉर्ड काही प्रश्न विचारले. तेव्हा मला असं कळलं, मंजुषा मॅडमने वेगवेगळ्या आश्रमातून अजून काही मुलींना दत्तक दिलंय आणि त्या सगळ्यांचे पालक हे दोघे आहेत. हे बघ. आणि एवढंच नाही, गार्गी आणि हेतश्री या दोघांसोबत आश्रमातून 6 मुली काय कर. आपल्याला त्यांना शोधायला हवं. वल्लरी 6 मुली. हो 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 मिठूताई, हे बघा, तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट होईल. या जोडप्याला मी कुठेतरी बघितलं यार. काय? कुठे पाहिलं तेजाताई? आठवा. त्याच्यात जर परत बघ, फोटो नीट आठवण्याचा प्रयत्न कर. कुठे पाहिलंस तू यांना? गॉड, मी कुठेतरी बघितलंय. मी यार मला नाही आठवते आता. हे बघा, असं करून नाही चालणार आहे तेजाताई. शांत व्हा, हायपर होऊ नका, शांतपणे आठवण्याचा प्रयत्न करा. मिठूताई, तुम्हाला काय करायचं आहे चांगलंच माहिती आहे. बरोबर 3 दिवसांनी आपल्याला मुलींना घेऊन जायचं आहे. कुठे जायचं आहे, काय करायचं आहे हे मी सांगेनच. पण टेम्पो वेळेवर गोडाऊनमध्ये पोहोचायलाच हवा. क्लिअर आहे? तुम्हाला तुमचा हिस्सा मिळालाय. हे पैसे घ्यायचे आणि प्रस्थान करायचे. पुढचे 4-5 वर्ष अजिबात कुठेच दिसायचं नाही. मॅडम, पुढच्या 4-5 वर्षासाठी हे पैसे कमी नाहीत का? कमी आहेत? हरकत नाही. आपण एक काम करूया, तुम्हाला पैसे लागणारच नाही अशी व्यवस्था करूया. तुम्हाला मी अशा ठिकाणी पाठवते जिथे तुम्हाला पैशांची गरज पडणार नाही. आणि जाण्यासाठी स्पेशल गाडी, 4 जणांचे खांदे. नाही ताई, ठीक आहे. पुरतील पुरतील आम्हाला. हो, काही काळजी करू नका. तसंही कुठे 4-5 वर्ष आम्ही इथे होतो. भेटू पुढच्या 4-5 वर्षानंतर. हां.
मी शोधून काढेन तुम्हाला, तुम्ही नका काळजी करू. मी शोधून काढेन. मी तुम्हाला काही होणार नाही. मी वाचवेन तुम्हाला. मी वाचवेन. वल्लरी, हे बघ, आयते वेळी तुझा निर्णय बदलू नकोस. तुला जायलाच हवं अगं. एक्झॅक्टली. हे बघ, तुझ्या आणि मनोज भाऊजींच्या आनंदासाठी बोलतोय ना आम्ही. तू इथली अजिबात काळजी करू नकोस, आम्ही इथे आहोत. हे बघा प्रेरणाताई, तू कितीही बरोबर बोलत असला ना तरी सुद्धा काल मला जे स्वप्न पडलंय त्यानंतर माझा धीरच होत नाही हो. त्याच्यातही मी नाही जाऊ शकत उटीला आता. अहो, ही केस आता सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर खरंच गोष्टी हाताबाहेर जातील. बघा ना, रोज एक एक गोष्ट आपल्या समोर येते. नाही, मी नाही जाऊ शकत. आतापर्यंतच्या केसेस मधली सगळ्यात अवघड केस ही असं वाटायला लागलं होतं मला. गोष्टी डोळ्यासमोर आहेत तरी सुद्धा सॉल्व्ह होत नाहीयेत. नाही, मी खरंच नाही जाऊ शकत. प्लीज समजा तुम्ही. वल्लरी, बघ, आमच्यावर विश्वास ठेव ना. अगं, तुझ्याकडनं शिकतोय ना आम्ही. थांब, मी बघते. मिठू बरोबर बोलतीये. डोंट ओव्हरथिंक. हां. अरे अजय जीजू, या. हा कुठे आहेत मॅडम? प्रेरणा मॅडम आहे का? हे काय घेऊन आलास? हे काय घेऊन आलास? हळूहळू तू धावपळ काय करते? अरे काय आणलंस ते तर सांग. माझ्या लाडक्या प्रेग्नंट बायकोसाठी खूप सारे गिफ्ट, तिला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू. थँक्यू. मला ना कधी कधी तुझं कौतुक करावं की आणखी काही करावं ते कळतच नाही. बघ, कौतुकच कर. हे एक मिनिट, अजित, हे शॉपिंग करायचं म्हणून घरातून लवकर आणि घाईघाईत निघालास ना तू सकाळी? इतका घाईत निघालास की ब्रेकफास्टला फक्त सँडविच खाल्लास ना? काय रे तू? आणि मग कॅफेत गेलास. कॅफेत जाऊन सगळ्यांना सूचना देऊन मग शॉपिंग करून इथे आलास ना? प्रेरणा, तुला आपल्या पिल्लूमुळे तिसरा डोळा वगैरे आलाय का? नाही. की मनाच्या डोळ्यांनी पाहिलंस हे सगळं? म्हणजे मी घाईघाईत सँडविच खाल्लं इथपर्यंत तुला माहितीये का? हा, अभिषेकला कॉल केला होतास ना? हा, नाही, अजिबात नाही. प्रेरणा, कहीं तुम मेरा पीछा तो नहीं कर रही हो? जरूरत ही नहीं पड़ी उसकी. मला तसंच कळलं. म्हणजे सांगू का? हा, सांगण्यासारखं असेल तर सांग. सांगतेच. काय झालं, सकाळी तू घरातून इतक्या घाईघाईत निघालास ना की तुझ्या पॅन्टवर जे केचप सांडलंय त्याचा डागही तुला दिसला नाही. आणि केचप तू फक्त सँडविच बरोबरच खातोस. म्हणजे तू ब्रेकफास्टला सँडविचच खाल्ला असणार. आणि तू इथे घरात आल्या आपल्या कॅफे मधल्या रूम फ्रेशनरचा फ्रेग्रन्स आला. तुझ्या शर्टला येतोय. त्यावरून मी ओळखलं की तू कॅफे मध्येही जाऊन आलायस. कॅफेत गेल्यास म्हणल्यानंतर सूचना देणारच ना सगळ्यांना तू. तशा सूचना देऊन मग शॉपिंग करून आलेला आहेस. बापरे, एवढ्यावरून तुला एवढं कळलं? अजून एक मस्त गोष्ट कळलीये मला.
काय? आपली वल्लरी आणि मनोज भाऊजी फायनली जात आहेत उटीला. हो का? फायनली ठरलं तुमचं? अरे वा, अभिनंदन. थँक्यू. तर मनोज भाऊजी ना त्यांचं पॅकिंग करतायत, त्यामुळे तू आत्ताच त्यांच्या इथे जा आणि त्यांना पॅकिंग करायला मदत कर. प्रेरणा, अगं दिवसभर खूप धावपळ झाली, थंडी पण आहे बाहेर. चहा म्हणजे वल्लरीच्या हातचा चहा. आता उटीला चालले ते त्याआधी चहा पिऊन घेतो ना, हो की नाही वल्लरी? मी ठेवू का चहा? की त्या काही गरज नाहीये. मनोज भाऊजी पण जातायतच ना उटीला, त्यांच्या हातचा चहा घे, मस्त करतात ते चहा. जा. वयात करतो चहा तो. नाही नाही, मला माहिती ना, मस्त करतात. जा जा, लगेच जा. बरं, बघा नंतर. थँक्यू. बाय. बघितलंस ना वल्लरी, निवेदिता मॅडमनी आम्हा चौघींना जे जे शिकवलंय त्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस आम्ही रोज करतोय. त्यामुळे प्लीज इकडची काळजी करू नकोस तू. वल्लरी, मी, मिठू, प्रेरणा, श्वेता आम्ही आहोत ना, काही टेन्शन घेऊ नकोस. आपलं मिशन जे आहे ना ते आम्ही सक्सेसफुल करून दाखवूच. बघ तू, आत्ता तू फक्त मनोजचा विचार कर. एक्झॅक्टली. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. आणि हो, दिसतंय मला तुमची तयारी किती जोरदार सुरू होते. पण मी पुन्हा एकदा तेच सांगेन तुम्हाला, दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. त्यामुळे प्लीज काळजी घ्या स्वतःची. हो, प्रेरणाताई, स्पेशली तुम्ही. काही लागलं तर प्लीज मला किंवा निवेदिता मॅडमना कॉल करा. बी इन टच, बी अलर्ट. वल्लरी नाहीये तर ऑड वाटतंय ना, म्हणजे रिकामं रिकामं वाटतंय ना घर. या घराची, आपल्या ग्रुपची शान आहे आपली वल्लरी. म्हणूनच वल्लरीच्या कर्तृत्वाला साजेसं असं काम आपण केलं पाहिजे. तर हे मिशन मंजुषा सक्सेसफुल झालंच पाहिजे. आणि आता तसंही वल्लरीचं घर खाली आहे, सो आपण या घराला आपलं ऑफिस बनवू शकतो. काय वाटतं? मिशन मंजुषा ऑन. आपण ना एक काम करू, वल्लरी जसं प्लॅन ऑफ ऍक्शन बनवते ना तसं आपण करू. म्हणजे एका बोर्डवर तपासाला कुठून सुरुवात करायची आहे हे लिहून काढू आणि कोण कोणती कामं करणार आहे हे पण ठरवू. मिठू, तू एकदम वल्लरी सारखं बोलायला लागलीस ग. शाब्बास. भारी आहे सगळं, पण मिशनला कुठून तरी सुरुवात करावीच लागेल ना. कशी सुरुवात करायची मला सांग मिठू. तू एक्झाम सेंटरवर गेली होतीस, तिथे CCTVचं फुटेज मिळालं? अगं मी गेले होते एक्झाम सेंटरला, पण तिकडचे CCTV कामच करत नव्हते. इररिस्पॉन्सिबल लोक आहेत ते. आणि ही गोष्ट मी वल्लरीला पण सांगितली. तिने सांगितलं की त्यांच्या विरोधात कंप्लेंट कर. शे, काय कटकट आहे राव. आता कॅमेरे बंद आहे, म्हणजे ती मंजुषा नेमकी तिथे आली होती की नव्हती, आणि मुळात तिनेच मीनाक्षीला उचललंय की नाही हे कसं कळणार? माहिती मिळवायची तर नेमकी सुरुवात करायची कुठनं यार? लिंबू सरबतापासून. काय? आत्ता माझ्या लक्षात आला आपला प्रॉब्लेम. आपण सगळ्याजणी इथे बसून चहा पितोय ना, म्हणून होतंय हे सगळं. माझं ऐका तुम्ही, आपण लिंबू सरबत पिऊया, म्हणजे असं मस्त डोकं चालायला लागेल आपलं. जे डोहाळे काय थांबत नाहीत यार. एक सेकंड मिठू, हे बघ, मला असं वाटतं आता तू आश्रमात जाणारच आहेस ना, तू शक्य तेवढी माहिती काढ तिथून. हा म्हणजे मुलांना विचारलंस तरी काही ना काहीतरी मिळेल, कारण कुणा ना कुणाकडे तरी आतली खबर नक्की असणार आहे. मी तर प्रयत्न करतेच आहे. पण तेजा, मी तुला एका जोडप्याचा फोटो दाखवला होता. तुला तेवढं जरी आठवलं ना, मी ही माहिती आपल्याला मिळाली ना तर खूप फायदा होईल. यार खूप प्रयत्न करते मी, पण काय करू मला आठवतच नाहीये. हे बघ,
2 मिनिटं डोळे बंद करून शांत आठवण्याचा प्रयत्न कर. तेजा, मी काय म्हणते, तू ना गाणं गुणगुणायला सुरुवात कर, बघ तुला आठवेल. किंवा ना तू नेहमी तुझं काम करते ना तसं काम करत राहा आणि बॅक ऑफ द माइंड ना त्या जोडप्याचा विचार कर. म्हणजे बघ तुझं युरेका युरेका असं होईल. 1 मिनिट यार, थांबा यार, जरा शांतपणे मला विचार तरी करू दे प्लीज.